सर्वांचे ख्रिस्त पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचे नावे आमेन. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. बंधुंनो, आपण देवाकडे प्रार्थना करतो. बरेच वेळी प्रार्थना करत असताना आमची जास्त करून प्रार्थना देवाकडे काय ना काय मागण्यासाठी असते. आणि आपण काय मागतो? काय अनेक वस्तू आपल्याला जे पाहिजे ते बरेचशे वेळी आपण मागतो. आजच्या पहिल्या वाचनात आपण एलिजा विषयी पाहतात. एलिशा देवाचे संदेश होते. एलिजा नंतर एलिशा देवाचा संदेश आवडला. एलिजा स्वर्गात जाण्याच्या अगोदर एलिशाला प्रश्न करतो, तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे? आणि एलिजाकडे काय मागतो? तो म्हणतो, तुमच्याकडे देवाचा आत्मा आहे, मला त्याचा डबल पाहिजे. आणि एलिजा म्हणतो, जर योग असेल तर तुम्ही मला स्वर्गावर चढताना पाहिलं तर कदाचित देव तुम्हाला याचे वरदान देणार. आणि असेच घडते. तो एलिजाला स्वर्गात जाताना पाहतो. देव एक अग्नीचा रथ पाठवून एलिजाला स्वर्गात घेऊन जातो. आज शुभ दौरामध्ये येशू आपल्या आत्मिक जीवनाचे खंबे काय ते सांगतो. 3 विशेष खंबे: प्रार्थना, उपवास आणि धर्मदान. येशूने आपल्या जीवनात प्रार्थना केली होते देवाकडे आपला संबंध जोडून काढण्यास. तर आपण जेव्हा प्रार्थना करतो फक्त वस्तू मागण्यासाठी नाही, पण आपला संबंध देवाकडून मजबूत करण्यास. आणि प्रार्थना करत असताना येशू म्हणतो, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी प्रार्थना नको करू. जर देव तुम्हाला पाहणार तो प्रसन्न झाला पाहिजे. तसेच जेव्हा आपण उपवास करतो, उपवास कशासाठी? दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही. किंवा आपण उपवास बऱ्याच वेळी करतो डाएट करण्यासाठी. उपवास सहाय्य नाही, पण आपले आत्मिक कंट्रोल, आपल्या जीवनावर कंट्रोल, डिसिप्लिन, देवाला प्रसन्न करण्यासाठी आपला उपवास झाला पाहिजे. आपल्याला काय ना कमी आपण जेव्हा करतो त्याचा लाभ दुसऱ्यांना भेटला पाहिजे, दुसऱ्यासाठी आपण केलं पाहिजे. हे म्हणजे धर्मदान. आपण दुसऱ्यांना गरजवंत लोकांना पोहोचलं पाहिजे. या दिवसांनी, या संकटाच्या वेळी जेव्हा अनेक लोक मदत करतात तेव्हा आपण पाहतात, मदत करत असताना फोटो काढून ते सोशल मीडियावरती लावतात. खूप फेमस बनण्याचे प्रयत्न करतात. पण प्रभू म्हणतो, जर तुमचा उजवा हात काय करतो तर डावा हाताला नाही केलं असलं पाहिजे. आपण दुसऱ्यासाठी जेव्हा करतो, आपल्याचा गौरव स्वतःची प्रसन्नता करण्यासाठी नाही, पण देवाचा गौरव आपल्या जीवनाद्वारे झाला पाहिजे. तर बंधुगिनो, आज आपल्याला ही संधी भेटलेली आहे परत एकदा याच्यावर मनचिंतन करण्यास. या विसावलेल्याला आपण भाग घेत असताना देवाकडे हीच प्रार्थना करूया, त्याचा आज्ञाप्रमाणे आपले जीवन जगण्यास. आणि आपल्या जीवनात आपण विशेष करून तिन्ही पिलर्स समजून घेऊन ते आपल्या जीवनात आचरण करून आपण पण त्याचे साक्षी बनण्यास आपण प्रभूकडे कृपा मदत मागूया. आणि बरेचशे वेळी आम्ही स्वतःच्या प्रशंसा पाहिल्या आहे, स्वतःचा गौरव पाहिला आहे. आपण प्रभूकडे क्षमा मागूया. सरस्वती परमेश्वराजवळ व तुम्हाला जवळ मी कबूल करतो की कल्पनानी शब्दांनी मी माझा फार मोठा अपराध म्हणून ते तुम्हाला मी विनंती करतो की माझ्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना. सर्व परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापाची क्षमा आम्हाला सत्काल जीवनाकडे येवो. हे प्रभू आम्हाला दया कर. हे ख्रिस्त आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व परमेश्वराच्या आशादीपकावर सामर्थ्य
तुझ्या कृपेशिवाय पुढे जाणे आम्हाला अशक्य आहे. ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास व तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आमच्यावर पवित्र आत्म्याचे ज्ञान सरकार जीवन राहणार व राज्य करणार एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे करतो. एक अग्निरथ दृष्टीस पडला आणि एलिया स्वर्गात गेला. 2 राज या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने एलियास वावटेच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाण्याचा समय आला. त्यावेळी एलिया अलिशाबरोबर गिलगाल येथून चालला होता. तेव्हा एलिया म्हणाला, अलिशा, परमेश्वर मला यॉर्दन नदीकडे पाठवित आहे, तू तिथेच थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या आणि आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला सोडावयाचा नाही. मग ते दोघे पुढे चालले. संदेशकाचे 50 शिष्य येऊन त्यांचे समोर दूर उभे राहिले आणि ते दोघी यॉर्दनकडे उभे राहिले. एलियाने आपला जगा काढून त्याची वटकटणी करून ती पाण्यावर मारली. तेव्हा पाणी दुभंग झाले आणि ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशास म्हणाला, मला तुझ्यापासून येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. अलिशा म्हणाला, आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. एलियास म्हणाला, तू दुर्गट गोष्ट मागतोस, पण मला तुझ्यापासून घेऊन जातील त्या समयी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही. ते बोलत चालले असता पहा, एकाएकी एक अग्निरथ आणि एक अग्निवाळू दृष्टी पडले आणि त्याने त्या दोघांस अलग केले. एलिया वावतडीतून स्वर्गात गेला. ते पाहून अलिशा मोठ्याने म्हणला, माझ्या बापा, इस्रायलच्या रथानो, इस्रायलच्या राऊतानो. तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून त्याचे 2 तुकडे केले. एलियाचा जो जगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यॉर्दनकडे उभा राहिला. एलियाच्या अंगावरून पडलेला जगा पाण्यावर मारून तो म्हणाला, एलियाचा देव परमेश्वर कुठे आहे? त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंग झाले आणि अलिशा पलीकडे गेला. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद, तुम्ही सर्व किंमत दरा, धीर सोडू नका. तुम्ही सर्व किंमत दरा, धीर सोडू नका. तुझे चांगुलपण किती थोर आहे. तुझे वय दण्याकरिता तू ते साठवून ठेवले आहे. तुझ्या आशा करण्यासाठी मनुष्य मात्र देखत तू ते सिद्ध केले आहे. प्रतिसाद, तुम्ही सर्व किंमत दरा, धीर सोडू नका. तुम्ही सर्व किंमत दरा, धीर सोडू नका. तू आपल्या समस्येच्या गुप्तस्थळी मनुष्याच्या कारस्थानापासून त्यांना लपवतोस. शब्दाकार हातापासून
पासून त्यांना आपला मंडपात सुरक्षित ठेवतोस. प्रतिसाद: तुम्ही सर्व हिंमत धरा, धीर सोडू नका. तुम्ही सर्व हिंमत धरा, धीर सोडू नका. आहो परमेश्वराचे सर्व भक्त, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्याचे रक्षण करतो, परंतु दरविष्टाचे पुरेपूर परिपाक करतो. प्रतिसाद: तुम्ही सर्व हिंमत धरा, धीर सोडू नका. तुम्ही सर्व हिंमत धरा, धीर सोडू नका. जय घोष. हालेलुया, हालेलुया. प्रभू म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याचे जवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया. प्रभु तुम्हाला बरसो. संत मार्क लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, माणसाने पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांचा समज न करण्याविषयी छपा. केवळ तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. जेव्हा जेव्हा तू दान धर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून डोंगी जसे समजतान आणि रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस. मी तुम्हास नक्की सांगतो की ते आपले प्रतिफळ घरून पावले आहे. तू तर दान धर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. अशा रीतीने तुझा दान धर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा डोंग्यासारखे करू नका. लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात आणि चौक्यावर उभे राहून प्रार्थना करणे ढोंगी लोकांस आवडते. मी तुम्हाला नक्की सांगतो की ते आपले प्रतिफळ घरून पावले आहे. तू तर जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा आणि दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा डोंगेसारखे भलामंद होऊ नका. आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विद्रुप करतात. मी तुम्हाला नक्की सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहे. तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धू, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. पिता ने कैसा महान प्रेम हमसे किया है कि हम सभी उसकी संतान कहलाए जा सके, कि हम सभी उसकी संतान कहलाए जा सके. आपले बलिदान समर्पित केल्या मान्यवर प्रार्थना करा. हे प्रभू परमेश्वरा, बातम द्राक्षरसाद्वारे तू आम्हाला शारीरिक व आत्मिक अन्न देतोस. या बलिदानाच्या कृपाशक्तीने आम्हाला शारीरिक व आत्मिक आरोग्य लाभावे व नवजीवनाचे वरदान मिळावे म्हणून सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाला बरोबर असो.
तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचं परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र त्याच वचनावर परमेश्वर आमचे केवळ सरळ आभार मानवे हे योग्य व लाभदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस, न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र झालेस, परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे तू त्याची तारण केलीस. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्वदूत व गायकवान तुझी आराधना करतात व तुझी स्तुती करतात. त्याच्या गोड सुरात आमचे सुर मिसळून आम्ही तुझी आनंदाने गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरलेली आहे. परमेश्वराचे जयकार, प्रभूच्या नावाने सर्वसर्वांचे जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, पवित्राचा तू गुण आहेस. इदाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा याच्यावर येवो. इदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वच्छते स्वीकारलेल्या आपल्या दिवसाला पवित्र आणि भाकरी घेतली. तुझ्या आभार मानले आणि भाकर बोलून आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, प्याला आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून पिया. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नवे व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या साऱ्या मनुष्य पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. शुद्धीचे आपण जे घोष करूया. त्याच्या मनाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात हे मी आम्ही तुला इच्छित वातावरण त्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पाप केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्तात शरीर बरं सेवक्या काय अवसर पवित्र आत्म्याची कृपेने एक व्हावे असे आम्ही विनंतो. प्रभू सर्वजगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्ताचे आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरू यांच्या साथी तुझ्या प्रेमात उत्तर पाठ. मरणातून पुन्हा उठण्याची आशेने ख्रिस्तासाठी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताकाय पवित्र आत्म्याचे ज्ञान हे सर्व समर्पित तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. आपले जीवन स्वतःच्या गौरवासाठी नाही पण देवाच्या गौरवासाठी जगण्यास आम्हाला कृपा मिळावी म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे निश्चित स्वतःने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे राज्य येवो, तुझे स्वर्गात जसे पृथ्वीवर तुझी इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकरी आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला पापात पडू नकोस, पापापासून आम्हाला सोड. हे प्रभू सर्व ऐकापासून आमचे संरक्षण कर. या चिन्हात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुनर्येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू श्री ख्रिस्ताला आपल्या विश्वास मिळालास. मी तुम्हाला शांतीला उचलतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला आमच्या स्वर्गीय राज्यातील शांती विकत देण्याची कृपा कर. तुम्ही ते जीवन सदा सर्वदा राज करतोस.
प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास आनंदाने शांतीने करूया. जगाची पापे दूर करणारे देवाची कृपा याच्या वचनास पुनरत आलेले ते आपण सर्वधन्य. माझा जीवन साथी हो. येशू माझा जीवन साथी हो. माझा जीवन साथी हो. माझ्या सवे राहावे येशू. माझ्या सवे राहावे प्रभू. माझ्या सवे राहावे प्रभू. येशू माझा जीवन साथी हो. माझा जीवन साथी हो. जीवन सहारा हो. माझा जीवन सहारा हो. येशू माझा जीवन सहारा हो. माझा जीवन सहारा हो. माझ्या सवे राहावे येशू. माझ्या सवे राहावे प्रभू. माझ्या सवे राहावे प्रभू. येशू माझा जीवन साथी हो. माझा जीवन साथी हो. जीवन शक्ति हो. माझी जीवन शक्ति हो. येशू माझी जीवन शक्ति हो. माझी जीवन शक्ति हो. माझ्या सवे राहावे येशू. माझ्या सवे राहावे प्रभू. माझ्या सवे राहावे प्रभू. येशू माझा जीवन साथी हो. माझा जीवन साथी हो. माझ्या सवे राहावे येशू. माझ्या सवे राहावे प्रभू. माझ्या सवे राहावे प्रभू. येशू माझा जीवन साथी हो. माझा जीवन साथी हो. येशू माझा जीवन साथी हो. माझा जीवन साथी हो. येशू माझा जीवन साथी हो.
माझा जीवन साथी हो. आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते. मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त सणाद्वारे ख्रिस्त सभेमध्ये ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर. ही प्रार्थना मी आमच्यावर ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येऊन सरकार राहो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठवण्यात येत आहे. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. प्रभूचा आहे,